नमस्कार. संगीतोपचार पद्धती लेक्चर 3 आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण असं जाणून घेतलं की शास्त्रीय संगीत हे मानवी मनावर कसा प्रभाव टाकू शकतं आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतं. त्यात मी सांगितलं की आपल्या शरीरात 3 नाड्या असतात, 5 प्राण असतात आणि 7 चक्र असतात. त्या 3 नाड्या म्हणजे श्वासोश्वासाच्या नाड्या, इडा, पिंगला, सुषुम्ना किंवा चंद्र, सूर्य आणि सुषुम्ना. तर या नाड्या पाठीच्या मणक्यातून माकड हाडापर्यंत जातात आणि त्या जिथे जिथे क्रॉस करतात किंवा मिळतात तिथे चक्र तयार होतात. अशी शरीरात अनेक चक्र आहेत. तर त्यातली 7 चक्र ही प्रमुख आहेत. तर त्यांचं आपण आता थोडक्यात परिचय करून घेऊ. पहिलं चक्र हे मूलाधार चक्र. मूलाधार चक्राचा रंग हा लाल असतो आणि याचं पृथ्वी तत्व असतं. हे चक्र आपल्या लिंगाच्या खाली असतं. याचं दैवत गणपती असतं आणि याच्या 4 पाकळ्या असतात. याचा स्वामी जो आहे पंचप्राणामधला तो अपान असतो आणि अँड्रिनल, एस्ट्रोजन आणि अँड्रोजन अशा ग्रंथी इथे असतात. तालवाद्य यांच्याशी या चक्राचा जास्त संबंध येतो म्हणा, किंवा तालवाद्य या चक्रावर चांगला प्रभाव टाकू शकतात असं म्हणूया. आणि याचा स्वामी सा आहे. मूलाधार चक्रामध्ये आध्यात्मिक उन्नतीचा एक संकेत दिसून येतो. माणसाची आध्यात्मिक उन्नती किती आहे, स्पिरिच्युअलिटी ज्याला म्हणतात. आणि माणूस जगामध्ये टिकाव किती धरू शकतो त्याला सर्व्हायवल व्हॅल्यू असं म्हणतात. तो या मूलाधार चक्रावरून कळतो. याची वेव्हलेंथ ही 750 ते 650 अशी असते. आणि तबला, ढोल इत्यादी तालवाद्यांशी याचा संबंध येतो आणि ह्याचा परावाणीशी संबंध असतो. याबाबत आपण नंतरच्या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. त्यानंतर याचा प्रत्येक चक्राचा एक बीजमंत्र असतो किंवा बीजाक्षर असं म्हणूया त्याला. तर याचं लम हे बीजाक्षर आहे. काही लोक मूलाधाराचं बीजाक्षर वं, शं, सम आणि शं असं मानतात. हे झालं मूलाधार चक्राविषयी. मूलाधारामध्ये आपलं प्रारब्ध लिहिलेलं असतं असंही कोणी म्हणतात. आणि त्यामुळे मूलाधार चक्रापासून आपल्याला एक प्रकारची चेतना, हे कर, ते कर, त्याच्याशी बोल, अशा प्रकारची एक चेतना आपल्याला यातून मिळत असते. पुढलं चक्र आहे स्वाधिष्ठान चक्र. हे बेंबीखाली असतं. याच्या 6 पाकळ्या असतात आणि याचा देव आहे ब्रह्मा. ब्रह्मा, विष्णू, महेश मधला ब्रह्मा. आणि याचा रंग संत्रा कलर असतो, म्हणजे ऑरेंज असं इंग्लिशमध्ये म्हणतात. याचा
सेक्शुॲलिटी किंवा लैंगिक गोष्टींशी संबंध असतो. याच्यामध्ये ओव्हरीज ही ग्रंथी कार्यरत असते आणि याची वेवलेंथ 590 ते 640 मध्ये असते. याचाही तालवाद्याशी संबंध येतो. कोमल रे आणि शुद्ध रे हे याचे 2 स्वर असतात. स्वाधिष्ठान चक्रांचे बीजाक्षर वम म्हणून मानतात, पण काही लोक बम, भम, मम, यम, रम, रम, लम हे सुद्धा मानतात. तर हे झालं स्वाधिष्ठान चक्र. त्यानंतर मणिपूर चक्र हे बेंबीजवळ असतं. याच्या 10 पाकळ्या असतात. याचं दैवत विष्णू असतं. रंग पिवळा असतो आणि याचं अग्नितत्व असतं. रम हे याचं बीजाक्षर आहे आणि शक्तीशी याचा जास्त संबंध येतो. पश्यंती वाणी म्हणून असते, तिच्याशी याचा संबंध येतो. 550 ते 580 अशी याची वेवलेंथ असते. आणि समान वायू जो असतो पंचप्राणामधला, त्याचा या चक्राशी संबंध येतो. या चक्राजवळ पॅनक्रीज किंवा स्प्लिन अशी ग्रंथी असते आणि कोमल ग किंवा शुद्ध ग असा याचा स्वर आहे. या चक्रावरती जी तारवाद्य असतात त्याचा प्रभाव पडू शकतो चांगला. शक्तीशी निगडीत असतं, पॉवर ज्याला म्हणतात. आता याचे बीजाक्षर मध्ये जरासं मतमतांतर आहे. कोणी म्हणतात डम, ढम, नम, तम, थम, दम, धम, नम, पम, फम. आणि याचा कोमल ग आणि शुद्ध ग असे 2 स्वर असतात. पुढलं चक्र आहे अनाहत चक्र. अनाहत चक्र हे हृदयात असतं. याच्या 12 पाकळ्या असतात आणि याचं दैवत आहे शंकर महेश. रंग हिरवा असतो आणि वायुतत्वाचं ह्याच्यामध्ये जास्त प्रभाव असतो. यम हे याचं बीजाक्षर आहे आणि प्रेमाशी याचा संबंध असतो. प्राणवायू हा यामध्ये महत्त्वाचा असतो. व्यान हा जो पंचप्राणापैकी प्राण आहे हा व्यापून असतो. याचं वेवलेंथ ही 490 ते 520 मध्ये असते आणि याच्याजवळ थायमस ही ग्रंथी असते आणि याला म आणि तीव्र म हे 2 स्वर दिलेले आहेत. आता याचं बीजाक्षर कम, खम, गम, घम, चम, छम, जम, झम, टम, ठम. तेव्हा पुढलं चक्र आहे विशुद्ध चक्र. हे गळ्यामध्ये असतं. 16 पाकळ्या असतात आणि आपला जीवात्मा हा याचा स्वामी असतो. रंग निळा असतो आणि आकाश तत्व हे निगडीत असतं. पंचप्राणापैकी उदान वायू हा प्रभावी असतो. याचे वेवलेंथ ही 460 ते 480 याच्यामध्ये असते आणि यामध्ये थायरॉइड ही ग्रंथी महत्त्वाची असते. याला स्वर दिलेला असतो प आणि व्हायोलिनचे स्वर ह्याच्यावर प्रभाव टाकू शकतात.
याचं बीजाक्षर आहे हम. संपर्कासाठी मध्यमा वाणी ही महत्त्वाची असते आणि ही या चक्रासाठी खूपच महत्त्वाची असते. विशुद्ध चक्र हे गळ्यामध्ये असतं, हे आपण बघितलं. तेव्हा गायनासाठी विशुद्ध चक्र हे शुद्ध असणं हे फार महत्त्वाचं आहे. या सर्व संगीतोपचारात विशुद्ध आणि मूलाधार आणि अनाहत ही 3 चक्र खूप महत्त्वाची मानली गेलेली आहेत. त्यानंतर येतं ते आज्ञाचक्र. हे 2 भुवयांमध्ये असतं, 2 पाकळ्या असतात, मोरपीशी रंग असतो. याचं वेवलेंथ 390 ते 430 असते. क्षम किंवा उ हा बीजाक्षर आहे आणि विशेष करून प्रेरणा मिळण्यासाठी किंवा इंट्युशन हे जे म्हणतो ते या चक्राशी निगडीत असतं. वैखरी वाणी ही या चक्राशी निगडीत असते. शेवटचं चक्र सहस्त्रार चक्र, याचा ओम हे बीजाक्षर असतं. स्पिरिच्युअलिटी आणि अध्यात्म याच्याशी याचा निगडीत संबंध असतो. वांगी कलर असतो. हे मस्तकामध्ये असतं, टाळूशी आपल्या म्हणजे कपाळावरती जो टाळू म्हणतात आपण तिथे असतं. 100 पाकळ्या असतात. याचा वेवलेंथ 280 ते 380 असतं. याच्यामध्ये पिनियल आणि पिच्युटरी या 2 महत्त्वाच्या ग्रंथी असतात आणि स्वरामधला नी कोमल आणि नी शुद्ध असे 2 स्वर याला दिलेले आहेत. जी सुशिर वाद्य आहेत म्हणजे बासरी, सनई अशी वाद्य त्यांचा जो नाद आहे तो याच्यावर चांगला प्रभाव टाकू शकतो. याचं बीजाक्षर ओम आहे. तर सहस्त्रार चक्र थोडक्यात आपण जाणून घेऊ. सहस्त्रार आणि आज्ञाचक्राला सुशिर वाद्य ही प्रभावी ठरू शकतात. विशुद्ध आणि अनाहत चक्रासाठी व्हायलिन, सेक्साफोन, ॲकॉर्डियन ही वाद्य प्रभावी ठरू शकतात. मणिपूर चक्रासाठी तारवाद्य म्हणजे सतार, संतूर, सरोद ही वाद्य प्रभावी ठरू शकतात. तर स्वाधिष्ठान आणि मूलाधार चक्रासाठी तबला, ढोल, ढोलकी, ढोलक ही वाद्य प्रभावी ठरू शकतात. तर ही झाली सगळी चक्रांची माहिती. तर आपण आज इथेच थांबूया आणि पुढल्या लेक्चरमध्ये या चक्रांवरती स्वरांचा, लयीचा कसा परिणाम होतो किंवा कशी ऊर्जा संक्रमित केली जाते स्वरांमधून ते बघूया. तुर्तास इथे थांबू.